सामन्याला सुरुवात करावी। दोन दिग्गज संघांमधून एक बिग मॅच आपण पाहतोय। बघा खारबाव संघाला देखील आज डीके चौधरी मालुडगावचे प्रसिद्ध नागरिक आहेत। खारबाव संघाचे एक उत्कृष्ट समर्थक आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून खारबाव संघाला ऑल दी बेस्ट केले। धन्यवाद डीकेजी चौधरी, मालुडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक आहेत। खारबाव संघाचे खंदे समर्थक आहेत। षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं उमेश लेफ्टन तोडचा मारा। पहिला चेंडू पेस करताना पहिल्या चेंडूवर घणाघातीचा प्रहार, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क। काय कमालीचा फटका होता पहिल्या चेंडूवर, बिग ब्लास्ट। रवी देशले यांचं देखील कौतुक करेन, काय कमालीचा झेल त्यांनी देखील मेजर आहेत आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला। या ठिकाणी मात्र थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता। अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती। गोलंदाज थोडासा स्वतःला कमबॅक करताना या चेंडू मधून आपण पाहिला। पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका, परंतु कार्पेट चेंडू जातो ऑन साइडला। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल। थोडंसं मिसफील्ड निश्चित झालं होतं। बजरंगच्या माध्यमातून थोडासा चेंडू आपण कुठेतरी मिसफील्ड पाहिला होता, ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी दोन धावा कन्व्हर्ट केले जातात। दोन संघात धावसंख्या 8 वर पोहोचते। षटक क्रमांक पहिलं इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट कव्हरला आहे, तो इनफील्ड मधून आपण पाहतो राजू चव्हाण याला चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते। एक धाव संघात धावसंख्या 9 वर पोहोचते। आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल नीलम नाईक याला। मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिले, कारण देखील आपण पाहिलं होतं। ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते। कमांतर धावून संघात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते। धावसंख्या होते बिनबाद 10। अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मात्र निश्चित मिळतील 2 धावा। या 2 धावांनी संघात धावसंख्या 12 वर पोहोचते। फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका, चेंडू मिड ऑन सीमेकडे जातोय। काउ कॉर्नरला चेंडू जातोय। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट। या 2 धावांनी कारवी संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 14। षटक क्रमांक पहिलं संपतं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14। एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय। सर्वात महत्त्वाचा ऍडव्हान्टेज ऑप्शन देखील पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये। दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते। वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं, बघूया कोण गोलंदाज। मला वाटतं बजरंग येतोय। वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं, संघाच्या वतीने दुसरे षटक पाळण्याची जबाबदारी संघटक बजरंग याच्या वर टाकतोय। आणि बघूया बजरंग देखील जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला पात्र ठरतो की काय।
स्ट्राईक रोडेकडे संधी असेल. संघातील सर्वात महत्वाचा क्रमकार फलंदाज आहे संजय. वेलकम कृष्णाजी. दिवसभर दिवस संघाचे नामांकित खेळाडू तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भजन घेतोय. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूवर बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज संजू याला आता मात्र संजूच्या बॅट मधून एक्झिट बघूया. चेंडू कुठे ट्रॅव्हल होतोय. झेल घेण्याचा प्रयत्न देखील अतिशय चांगला आपण पाहिला होता. मात्र चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकार. कमालीची ऍक्शन देखील पंचांची आपण पाहतोय. अतिशय कमालीचा फटका होता. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमेच्या बाहेर जाणारा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या आऊटसाइड एज घेतोय. चेंडू शॉर्ट टर्नमॅनला जातोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 21-21. धावसंख्या 21. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बजरंग. या ठिकाणी फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील अतिशय चांगला आहे. मात्र वन बॉस एका टप्प्याने चेंडूला काय कमालीचं क्षेत्रक्षण आपण पाहतोय. मनुजाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 22. षटक क्रमांक दुसरे. खराब चेंडू उत्तम प्रहार होतं. मात्र काय कमालीचं क्षेत्रक्षण आपण पाहिलं. आउटफील्ड मधून मिड विकेटला जाणारा चेंडू वन बॉस एका टप्प्याने कलेक्ट केला जातो. फेक देखील उत्तम होती आणि मिळते ती फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 22 वर पोहोचते. षटक क्रमांक तिसरा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका. दोन क्षेत्रांना बेट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. कमालीचा फटका देखील आपण पाहिला. संजूच्या बॅट मध्ये चेंडू सुंदरसा स्वीप केला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्टडी सीमाच्या बाहेर जाणारा चांगला दमदार चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26. षटक क्रमांक दुसरा. मित्रांनो दोन्ही संघांचा आपण जर विचार केला दोन्ही संघांकडे अतिशय चांगली बॅटिंग लाईन आहे. फलंदाजीसाठी खास हे दोन्ही संघ भिवंडी तालुक्यामधून एक उत्तम कामगिरी करत असतात आणि या दोन दिग्गज संघांमधून हा रंगतो एक जबरदस्त सामना. आता मात्र चेंडूला मोठा फटका आहे. बघा चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. काय कमालीचा फटका होता. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. वाडिश लॉंग ऑफ. षटक क्रमांक मला वाटतं दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पॉइंट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जाणारा षटकार येतो. षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 32. कमालीची फलंदाजी आहे. 12 चेंडू मधून 32 धावा आपण पहिल्यात. येणारे 12 चेंडू खेळ अजूनही बाकी आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडू मध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पाणी घेऊन जायचं मैदानामधून. व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. दिवसभर दिवस संघाचे नामांकित खेळाडू कृष्णाजी म्हात्रे
तर जाऊया, करूया स्वागत आणि सन्मान. कॅमेरामॅन थोडंसं आपण देखील स्टेज कव्हर करायचं या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. दिवा संघाचे एक नामांकित गोलंदाज म्हणून ज्यांची खास ओळख आहे कृष्णाजी म्हात्रे यांचा देखील विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज किशोर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ किशोर येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहिला होता. फलंदाज निलम देखील या ठिकाणी बाद होतोय. मात्र बाद होण्या मागे कुठं तरी एक रणनीती असते संघाची आणि ती रणनीती मात्र सक्सेस फुल देखील होते, कारण की एक नवख्या फलंदाज पाचार करण्याचा असतं. नेक्स्ट बॅट्समन येतोय संदीप. धावसंख्या 33 आहे. एक बाद 33 षटक क्रमांक तिसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. राईट अप मोडचा मारा. अतिशय चांगला चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज संजू याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. धावसंख्या होती ती 33. लॉस ऑफ 1 विकेट इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. एक बाद 33. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न स्कोर ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. फोर्स करता आला नव्हता चेंडूला. काय कमालीचा चेंडू आपण पाहिला होता. पडल्यानंतर थोडासा आणि उचली घेतलेला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी झाली होती. अतिशय चांगला चेंडू सपकन निघून गेला होता. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट थाणब्यानला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 34. तिसऱ्या षटकात आपण विचार केला तर कुठे थोडासा धावांना लगाम लागतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज किशोर याच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र खराब चेंडू. ही लाईन चुकीची आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वळ. धावसंख्याकडे पुढे सकते 35. चेंडूला शॉर्ट अँड पुल मात्र अनसक्सेसफुल. क्लिअर करू शकला नाही मिड विकेट सीमारेषा.
षटक प्रगती पथावर आहे आणि बघूया कोण गोलंदाज येतोय. चला खारबाव संघ देखील आपण थोडस वेल कमी घ्या. महेंद्र बाहुबली महेंद्र येतोय. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जाईल. थोडस मिसफील केलं होतं चेंडूला आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावांनी संघ धावसंख्या पोहोचते 39 या धावसंख्येवर. वैयक्तिक 29 धाव संख्येवर खेळताना आपण संजूला देखील पाहतोय. 13 चेंडू फेस करताना संजूच्या बॅट मध्ये देखील 29 धावा कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती फलंदाज कुंदन याला. कुंदन याच्याकडे देखील चांगल्या बॅटिंग चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ त्याच्या बॅट मधून देखील आपण पाहतोय. धावसंख्या 39 आहे. अतिशय चांगला चेंडू सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडू फेक मारत स्वरूपाने सुंदर असा ऑन ड्राईव्हचा फटका देखील आपण पाहिला होता. चेंडू मिडावून लॉंगॉनला आपण पाहिला. चांगले क्षेत्ररक्षण उमेशाच्या माध्यमातून मिळते. फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. 2 धावांची संख्या धावसंख्या 41 41. अगेन्स्ट गोलंदाज महेंद्र. आता मात्र कुंदनीच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. काय कमालीचा फटका. मॅच बॉल देखील आलेल्या मैदानामधून अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 2 चेंडू मधून कारविली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चला बंदरामध्ये कालेर संघ देखील आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. बंदरामध्ये कालेर यानंतर लगेच तुमचा सामना असेल.
विजेत्या संघाशी वेलकम गणेशजी केने भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटना न्यू फोर्टिफिकेशन संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष माजी सरपंच विद्यमान सदस्य आणि तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कॉट बिन स्वरूपाने मात्र फलंदाज बाद होतोय कुंदन. सारे कामा एक्कावन्न धावसंख्या 51 होते. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे आणि बघूया चेंडूवर चौकार दुहेरी एकेरी तिहेरी षटकार की विकेट. अतिशय चांगला फटका चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो का कमालीचा फटका होता. पंच 46 वेलकम बांद्रामध्ये कालीर संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. कमालीचा खेळ आज बांद्रामध्ये कालीर संघाने देखील या स्पर्धेमधून केलेला आहे. पहिल्या 2 सामन्यामधून सलग 2 विजय संपादित करून आता मात्र तिसऱ्या विजयाकडे देखील वाटचाल करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दयाजी आपण देखील स्टेजवर यायचं, तानाजी आपण देखील यायचंय. दयाजी भंडारी मित्र ज्यांच्याकडे या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला या ठिकाणी आलेलं होतं. हॅलो तर चला जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल टू कलरम केने. धन्यवाद मोहनदादा भोईर. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी कालराम केनी गुरुदत्त चौथाईरवा किरणनगरी मधून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि मित्रांनो आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये सध्या 2 बलाढ्य संघादरम्यान अगदी महत्वाची मॅच सुरू आहे. जय बजरंग कारिवली आणि कालिका माता कारबाव विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य आहे. आणि बघूया चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ आज बंदऱ्या मारुती काल्हेर
या संघाविरुद्ध आजच्या तिसऱ्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. प्री क्वार्टर फायनल सामना असेल आणि त्यानंतर आपण एक आज उद्याच्या गटातील ग्रुप ई मधून देखील एक मॅच खेळणार आहोत. आयोजक संघ जानमन सारंगाव आणि गावदेवी पिंपलगार या दोन्ही संघांनी देखील त्वरित क्रीडानगरी मध्ये यायचं आहे. वेलकम दीपकजी भुरे. जय बजरंग कारिवली संघाकडून शस्त्रास्त्र लावलं जात आहे. चला महेंद्र पाटील आपली सर्व जोडी लगेच आपण खेळपट्टीकडे रवाना. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक असं वातावरण बनलेलं आहे. आणि बघूया या सामन्यासाठी पंच म्हणून आपण मैदानामधून पाहतोय सुनील म्हात्रे सर आणि स्क्वेअर लेग पंच बजरंग पाटील. अगदी बजेदादा यांच्याबद्दल नेहमीच म्हटलं जाते की बजे नाही तर मजे नाही. अगदी या स्पर्धेसाठी अपार मेहनत अपार कष्ट सुनील दादा पाटील, फुलाजी पाटील आणि ऑल टीम. आणि अगदी आमचे करण मंडप डेकोरेटर आणि वेदिका डीजे चे मालक आमचे तुका मामा यांचे देखील अपार मेहनत, सर्व सदस्यांची अपार मेहनत आहे. कारण की अगदी स्वतःचं गावापासून दूर मानकुली या आमच्या क्रीडानगरीमध्ये येऊन त्यांनी स्पर्धेचं एक चांगलं भव्य आणि दिव्य असं आयोजन केलेलं आहे. जाऊया आपण मैदानामध्ये. सामना सुरू होतोय. गोलंदाज आहेत भारत पाटील आणि अगदी पहिल्या चेंडूवर मिस टाइम. बघूया अगदी मी तर म्हणेन की ते एक धाव ही आलेली आहे. आणि अगदी मित्रांनो हा सामना जर बोलायचा झाला तर आमचे पंच कमिटीचे दोन्ही आमचे सिनियर पंच, एका बाजूला सुरेश घरत सरांचा संघ जय बजरंग कारिवली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ जय कालिका माता खारबाव भाऊ पाटील सरांचा संघ. अगदी आणि आमचे बघा सुनील मात्र जर आमच्याकडे बघतात की आमचा संघ या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. तुफान पिंपलास काही हरकत नाहीये. पुढच्या स्पर्धेमध्ये आपण तुमचं देखील नाव घेऊ. अगदी आमचे तिन्ही सिनियर पंच आहेत, चांगली कामगिरी. आणि बघा बजरंग पाटीलांचा संघ आपण यानंतर पाहणार आहोत 2 सामन्यानंतर. इन ऍक्शन मध्ये अतिशय चांगला चेंडू. इष्टरक्षक गुरु याचं मी कौतुक करेन. अगदी इष्टांच्या मागे दक्ष आहेत, चांगलं इष्टरक्षण, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ दी विकेट केलेत. खाली क्षेत्र निवडलं होतं, चांगला फटका आणि धावा देखील चांगले आलेले आहेत. उमेश
या इथे महेंद्र पाटील याच्या बॅट मधून चेंडू सीमापार 6 धावांसाठी ज्या फटक्यांसाठी महेंद्र यांना ओळखला जातोय तो फटका मात्र आता या चेंडूवर आलेला अगदी 5व्या चेंडूवर षटकार मारले. धावसंख्या 12. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भारत पाटील आणि अगदी शेवटचा चेंडू. मला वाटतं इथे बॅटकट होते आणि गुरु नाराज आहे स्वतःवर. चेंडू का खाली आपटला आम्ही देखील विचार करत होतो आणि अगदी महेंद्रचा झेल ड्रॉप बघूया. 7 या धावसंख्येवर झेल सोडलेला आहे आणि 7च्या पुढे किती आपली बॅटिंग नेतोय ते येणारे चेंडू सांगून जातील. नाराज निश्चित आहे इष्टरक्षक गुरु. निश्चितच भारत पाटील यांना संधी होती हा विकेट मिळवण्याची. आणि निश्चितच आज मित्रांनो बंद्रामारुती काल्हेर संघाने या क्रीडानगरीमधून या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ सादर केलेला आहे. आज दया भंडारी यांच्या गोलंदाजीतून आपण या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक देखील पाहिलेली आहे. पहिली हॅट्रिक धीरज म्हात्रे आणि दुसरी विकेट हॅट्रिक दया भंडारी यांनी पूर्ण केलेली आहे. आणि अगदी आमचे जवानमान सारंगाव संघाचे करता धरता सुनील दादा पाटील यांनी या स्पर्धेमध्ये आजपासून फलंदाजांना 3 षटकारासाठी 500 आणि गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे पारितोषिक. आणि दया भंडारी हे पहिले खेळाडू त्या पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत. बघूया गोलंदाज संजय येतोय संघातील सर्वात अष्टपुल असा खेळाडू. वेलकम सतीश. गावदेवी वेली संघाचा वेगवान गोलंदाज. अगदी चांगला चेंडू. देवराज शेठ भैर डोंबिवलीकर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. हे त्या ऑन साइडला चेंडू खेळले बघा. अगदी हलक्या पावलांनी आपली 1 धाव कंप्लीट करताना महेंद्र पाटील. धावसंख्या झाली ती 13 धावसंख्या आहे. पहिले 2 चेंडूवर चांगली सुरुवात आहे गोलंदाज संजय यांची. बघूया आता स्ट्राईक वर उमेश कारभारऐवजी महेंद्र पाटील आहे. आणि या इथे अगदी बॅटला लागून चेंडू अंगावर आदळतोय. निर्धाव चेंडू. 9 चेंडू मध्ये 13 धावा. पहिल्या 6 मध्ये 12 होत्या. म्हणजे संजय यांनी 3 मध्ये 1 धाव खर्च केलेली आहे. 56 धावांचं लक्ष गाठायचंय विजयासाठी. आणि अजून किशोर मनोज म्हात्रे यांचं येणं बाकी आहे. या इथे फलंदाज बाद. अगदी लेगस्टिक वरचा चेंडू बघा. म्हणजे महेंद्र यांची बॅटिंग कुठल्या दिशेने चांगली आहे. आता कारभाव संघासाठी महेंद्र पाटील यांच्या रूपानं. कारण की अगदी 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 13 धावसंख्येवर महेंद्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले आहेत. अगदी 5 चेंडूंचा सामना केला. 1 षटकारांचा 7 धावसंख्या आपल्या संघासाठी त्यांनी इथे दिले. वेलकम संतोषजी मडवी. वेलकम राजन सिनियर. मनोज म्हात्रे
13 धावा, 10 चेंडूंचा खेळ पूर्ण. अगदी 12 नंतर फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव संजयच्या गोलंदाजीतून. या इथे आपण पाहतोय कव्हर मधून चेंडू डीप कव्हर कडे विनोद नाईक यांनी चेंडूला उचललंय. फेकी करीपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावसंख्या वाढून होईल ती 15. पुढील चेंडू अगदी कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय. हवा तसा चेंडू बॅटवर येत नाहीये. सुरुवाती विकेट चेंडू स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूनी ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव. धावसंख्या पुसते ते 16 वर. बघा फक्त 4 धावा खर्च केली आहेत आणि महेंद्र पाटील यांना बाद देखील केलं. वेलकम संतोषजी मात्रे, अरविंदजी मडवी, बंदरा मारुती काल्हेर संघाचे एक खेळाडू. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. बघा आता धावगतीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 20.00. गोलंदाज संदीप. पहिला चेंडू अगदी मिस टाइम फटका आहे. बघूया तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडतोय. गोलंदाज संदीप आणि डीप मधून संजय देखील आले होते आणि संजयने आखीकार चेंडूला उचलून फेकी केली होती. 2 धावा कंप्लीट इष्ट कव्हर रिजन मधून. वेलकम गुणेश पाटील. काल ज्यांचा वाढदिवस होता आणि आज त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. अगदी जय हनुमान सारंगाव आयोजक संघाच्या बरोबर त्यांचा आज उद्याच्या दिवसातील आपण शेवटचा सामना आज खेळणार आहोत. गावदेवी पिंपळघर आणि जय हनुमान सारंगाव. अकरा चेंडू अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज. या इथे चेंडूला ऑन साइडला केले अगदी दस्तक ते मस्तक देती हुई गेंद डीप मिड विकेट ची. चेंडू मध्ये 40 बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आलेले आहेत. म्हणजे मनोज मात्रेंनी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. बघूया अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदीप षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट.
या इथे फटका केले बघूया पॉइंट मध्ये रोहिदास उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी वेगाने पूर्ण केलेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 26 धावा झाली आहेत. 12 मध्ये 40 बनवायचे होते आणि अगदी संदीपचे 3 चेंडूवर 10 धावा आली आहेत. 9 मध्ये 30च समीकरण अजूनही शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. 9-30 ऑन साइडला पटका केले. कुंदन पाटील उपस्थित आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली फलंदाजी होताना या तिसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 12 धावा आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 2 अशा एकूण धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत एक बाद 28. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी धावा अजूनही बनवायचे आहेत 28. दोन्ही संघांसाठी अजून इथून सामना हा 50-50 आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की दोन्ही संघ मोठे संघ गणले जातात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. 8-28 इक्वेशन. या इथे चेंडूला सोडून दिलेले टेकच्या अंदाजानं पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येने भर. धावसंख्या झाली ती 29. 8-27. हा चेंडू ऑन साइडला केले. बघूया एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथे पूर्ण. आणि अगदी बघा जो नियम या स्पर्धेपासून सुरू केलेले आहे त्याची अगदी अंमलबजावणी होताना आपण पाहतोय. अगदी जायंटचा खेळाडूंनी आपला पॉपिंग क्रीज सोडलेला आहे. त्या जर चेंडू आला किशोर येतोय क्रमांक 4 वर 2 बाद 31 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल कारण की हा चेंडू सांगून जाईल की शेवटच्या 6 मध्ये किती धावा रोखाव्या लागतील कारविली संघाला आणि किती धावा बनवाव्या लागतील कारभार या संघाला. गोलंदाज तयार. वेलकम कुंदन माली आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक कुंदन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे मिसफील्ड 4 धावा आलेत बघा. कुंदन
6 चेंडू आणि 21 ची गरज. 7:25 होत्या, आज चौकार आला म्हणजे 6:21. शनीनाथ तरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गुणेश वेलकम. देवराजी भोईर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम गणपतदादा पाटील, जे हनुमान सारंगाव संघाचे उत्कृष्ट गोलंदाज. आपण देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 7 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज. बघूया किशोर गोलंदाज, कुंदन पाटील जय बजरंग कारिवले संघाचा आणि आमचे मानकुली ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक कुंदन माली यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला गेम स्पीड अप करा. पहिला चेंडू अगदी ऑफ साइडला खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक संजय बेकअपसाठी निश्चित निलम नाईक आले होते आणि ते पहिल्या चेंडूवर अगदी 2 धावा आलेले आहेत. 2 ने धावसंख्या वाढून झाली ती 37. 5:19 अगदी 5 मध्ये 19. 2 तर उरवाळत लागणार आहेत कुठल्याही परिस्थितीत. आणि अगदी आमच्या जयनमान सारंगावचे सर्वात जुने जाणते खेळाडू गणपतदादा पाटील यांचं देखील मंचावर शुभागमन झाले. तसेच आमचे आज मान्यवर देवराजी भोईर डोंबिवलीकर. इथे फटका फसलाय की काय बघूया. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक संदीप तिथे उपस्थित. चांगला झेल. पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. आणि बघा लगेच डेस ग्रुपचे अध्यक्ष फुलाजी पाटील यांचं देखील शुभ आगमन झाले. आज इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना देखील पाहणार आहोत. गावदेवी पिंपळगर संघाबरोबर त्यांची लढत आज 3ऱ्या दिवसातून आपण शेवटच्या सामन्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. फलंदाज संजय येतोय. 3 बाद 37 धावा झाली आहेत. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 4 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. जय कालिका माता कारभाव संघाला. आणि या इथे बघूया उंची जास्त, लांबी देखील कमी मनवलेली. इथे चौकार येतोय. अगदी हा झेल सोडलाय की मॅच सोडली ते येणारे 3 चेंडू सांगून जातील. बघा तुम्ही क्षेत्राच्या मध्ये जर चुका केल्या तर तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाही आहात. वेलकम ज्ञानेश्वर मामा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किती धावा येत आहेत आणि अगदी 2 धावा म्हणजे अगदी आता या 2 चेंडूवर 2 षटकार जरी आले तरी आपला पराभव टाळू शकणार नाहीये. जय कालिका माता कारभाव संघ जर अतिरिक्त चेंडू टाकला तर कुठेतरी पुन्हा एकदा संधी निर्माण होईल.
मात्र कुंदन पाटील हा एक सिनियर खेळाडू आहे. 2-13. वेलकम सुनील दादा पाटील. या इथे मोठा फटका येईल आणि हा चेंडू काऊ करणार त्यांच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार इथे. आता 1-7. बघा या चेंडूवर जर छक्का आला तर एका धावेने मात्र संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागणार आहे. कारण की क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला फार मोठी किंमत. एक चेंडू आणि 7 धावा. मनोज म्हात्रे यांनी चांगली फलंदाजी केली होती. महेंद्र पाटील सस्त्यामध्ये बाद झाले. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा. एक षटकार देखील आला होता कुंदन. शेवटचा चेंडू आणि अगदी या सामन्यावर विजयी संपादन केलेले जय बजरंग कारिवली. अभिनंदन अभिनंदन. जय बजरंग कारिवली. हार्ड लक.